जगे प्रकाश काला वाटू एकमेका वैष्णवनिका संभ्रम वाकुलिया ब्रह्मादिका उत्तम लोका दाखवू काला वाटू एकमेका वैष्णवनिका संभ्रम तुका म्हणे भूमंडळी आम्ही बळी वीर गाडे काला वाटू एकमेका वैष्णव निका संभ्रम विठ्ठल काला वाटू एकमेका वैष्णवनिका संभ्रम पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा निवृत्ते उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्य त्रय जननी देवाची देवादी देवा जगत्रय देवा तेने सार्थक जन्माचे मने चिंतावा श्री दत्त अंतर बाह्य पूर्ण बरित संपादनानंच विधाय भक्तिं विलोकित्वेन समाधि राजा वैराग्ययुक्तं सुविचारवन्तं नमामि योगं शिरसा गुरुं तं दयानिधिया स्मरणं होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरुचे ते नमस्कारोनी आता कंठी धरिला कृष्णमणी अवघाजनी प्रकाश काला वाटू एकमेका वैष्णवनिका संभ्रम प्रस्तुत काल्याच्या कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग
महान भगवत भक्त विश्ववंद्य महाराष्ट्र भूषण जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा असून या अभंगाच्या द्वारे जगद्गुरु तुकाराम महाराज सांगतात की ज्याने आपल्या कंठामध्ये कृष्ण नामरूपी मणी धारण केलेला आहे त्याचा सर्व लोकांमध्ये प्रकाश पडलेला आहे. वैष्णवांच्या उत्तम समारंभामध्ये हा काला आम्ही एकमेकाला वाटू. ब्रह्मादिक उत्तम लोक आहेत यांना आम्ही वाकुल्या उत्तुक करून दाखवू. आणि शेवटी तुकोबारायांचं असं म्हणणं आहे या भूमंडळामध्ये आम्ही बलाढ्य वीर गाडे बघून आम्ही भाग्यवान आहोत. गावामध्ये चालू असणारा अखंड हरिनाम सप्ताह ग्रंथराज गुरुचरित्र या ग्रंथाचं पारायण आणि हे असणार 38वे वर्ष आहे. या पारायण सोहळ्याचं निमित्त जर काय असेल तर भगवान दत्तात्रय यांची जयंती. विठ्ठल दत्त जन्माच्या कीर्तनामध्ये आपण भगवान दत्तात्रयाचं चरित्र मला वाटतं बऱ्याच वर्षापासून ही सेवा आपण महाराजांनी त्यांच्या मुखातून आपण चरित्र ऐकलं असेलच. सर्व अवतारामध्ये भगवान दत्तात्रय परमात्म्याचा अवतार श्रेष्ठ अवतार आहे. त्याचं कारण आपल्याला ज्ञात आहे. ब्रह्मा विष्णू आणि महेश या तिन्ही देवांचं एकत्रित असा अवतार आहे. लक्षात ठेवा. भगवान दत्तात्रय परमात्म्याचं वर्णन जागोजागी केलं आहे. बरोबर. जाता जाता 2-5 मिनिटं तुम्हाला सांगून जातो की भगवान दत्तात्रय हे योगी आहे. भगवान शंकर योगी राज आहे. भगवान श्रीकृष्ण परमात्मा योगेश्वर आहे आणि विश्व माऊली ज्ञानोबा आहे योग्यांची माऊली आहे. विठ्ठल
चाललंय योग्यांची थोडं बोलत जा. ज्ञानराज माझी योग्यांची माऊली. भगवान श्रीकृष्ण परमात्मा योगेश्वर. यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थो धनुर्धरः तत्र श्री विजयो भूतिर्वा नीतिर् मतिर् मम. भगवान कृष्ण परमात्मा हे कोण आहे? योगेश्वर. सुंदर अशी मूर्ती आपल्या मंदिरात आहे ना, योगेश्वर. भगवान शंकर योगी राज आहे. कैलासीचा देव भोळा चक्रवर्ती, पार्वतीचा पती योगीराज. राज आहे, योगीराज. आणि भगवान दत्तात्रय योगी आहे. एक अभंग ज्ञानोबारांचा आहे, अप्रतिम आहे. ज्ञानोबारायांनी भगवान दत्तात्रयांचं वर्णन त्याच्यामध्ये काही वर्णन करायला शिल्लकच ठेवलं. अभंग पाठ करायलाही अवघड आहे, अभंग म्हणायलाही अवघड आहे, आणि अभंग ऐकायला सुद्धा अवघड. पण मी पाठ केलाय आणि आता मी म्हणणार आहे, तुम्ही ऐका. चुकलं तर तुम्ही मला सांगितलं तरी चालतंय. काय ज्ञानोबारायांचं भाषा आहे हो. मी दत्त जयंतीच्या निमित्तानं कीर्तन केलं होतं या अभंगावर, पण कीर्तन भेद केलं होतं. एवढे शब्द जड आहेत, पारिभाषिक आहेत, अवघड आहे. ऐका. पहिलं मेरूच्या शिखरी एक योगी निराकारी. योगी शब्द मला सांगायचा आहे. पहिलं मेरूच्या शिखरी एक योगी निराकारी, मुद्रा लावणी खेचरी ब्रह्मा नंदी बैसला. तेने सांडिली माया तेजेले कंथा काया, मन गेले विलया ब्रह्मानंदा माझारी. अनुहात ध्वनी नाद तो पावला परम पद, उन्वनी तुर्या विनोदे छंदे छंदे डोलतू. ज्ञान गोदावरीच्या तीरी स्नान केले पांचाळेश्वरी, ज्ञान देवाच्या हृदयी दत्तात्रय योगिया विठ्ठल. योगी आहेत. आपल्याला सर्वांना त्यांची ठिकाणं माहिती आहेत. भगवान दत्तात्रयांची ठराविक ठिकाण आहे. त्याच्यामध्ये औदुंबर आहे, नरसोबाची वाडी आहे, माहूरगड आहे, आणि कर्नाटक मध्ये असणार गांधापूर आहे, आणि गुजरात मध्ये गिरनार पर्वत. अशी ठराविक ठिकाण आहे, पवित्र आहे. आणि महत्वाचं जाता जाता सांगून जातो की जसे सप्त चिरंजीव आहेत तसे भगवान दत्तात्रय कसे चिरंजीव आहेत. आणि महत्वाचं आहे का, आज सुद्धा योग्य अधिकारी पुरुषांना भगवान दत्तात्रयांचा साक्षात्कार होतोय. फक्त आपण योग्य ते अधिकारी झाल्यानंतर भगवान दत्तात्रय आपल्याला दर्शन देण्यासाठी तयारच आहे. विठ्ठल
ऐका आता. आंघोळ त्यांची कुठं आहे? वाराणसी. जप कुठं आहे? कोल्हापूरमध्ये. भिक्षा कुठं आहे? माहूरगडला. आणि राहणं सह्याद्रीच्या कुशीत आहे. परमार्थामध्ये आलेल्या साधकांनी साधूंनी एका ठिकाणी जास्त थांबू नये. ह्या साधकाच्या दृष्टिकोनातून हिताचे आहे. पूर्वी असे सांगायचे की कीर्तनकार दिवस मावळताना जायचे आणि दिवस उगवायच्या अगोदर गावातून निघून जायचे. साधूचं जीवन जसं पाणी एका ठिकाणी थांबलं की पाणी काय होतं? गढूळ होतं, सडतं. तसं साधू एका ठिकाणी थांबला की त्याच्या जीवनामध्ये विक्षेप, गढूळपणा त्याच्याकडून तरी होतो, नाही तर लोकांकडून तर झाल्याशिवाय राहतच नाही. म्हणून अलीकडं अभंग महाराज ज्या ठिकाणी मी 25-30 वर्ष सत्य केले त्या ठिकाणी मी एवढे दिवस थांबलो, ही माझी चुकी मला आता वाटते. देव प्राप्तीसाठी जो साधक परमार्थाच्या मार्गाला लागलेला आहे त्याच्यासाठी हे नियम आहेत. थांबू नये आणि अति परिचयात ही अवज्ञा झाल्याशिवाय राहत नाही असं सांगितलं जातं की चंदनाच्या वनामध्ये राहणारे लोक चंदनाची लाकडं तोडतात आणि त्याच्यावर चहा करून पितात. आपल्याला चंदन कपाळाला लावायला मिळत नाही. का असा प्रकार घडतो? अति परिचय आवडतो. किती सोन्यासारखा माणूस असू द्या, तो दररोज जर आपल्याला दिसला, आपल्या संग उठला बसला बोलला की अति परिचयामध्ये अवज्ञा झाल्याशिवाय राहतच नाही. लक्षात मी हे साधूच्या दृष्टिकोनातून विचार सांगतोय की साधूंनी एका ठिकाणी कधी थांबू नये. साधूंनी चालत राहावं, साधूंनी चालत राहावं. हे कशासाठी बोललो? भगवान दत्तात्रय अंगू कुठं? काशी, वाराणसी. जप कुठं? कोल्हापूर. भिक्षा कुठं? माहूरगड. आणि राहणं सह्याद्रीच्या कुशीत. एका ठिकाणी नाही. विठ्ठल असे सर्वश्रेष्ठ भगवान दत्तात्रय. नाथ महाराजांचे अभंग भगवान दत्तात्रयाचे वर्णन करणारी लय इतर संतांच्या. एका अभंगामध्ये नामाचा आणि रूपाचा महिमा सांगितलेला आहे. भगवान परमात्म्याच्या दत्त नामाचा जर आपण जप केला तर काय होईल? तेने सार्थक जन्माचे. तुम्ही जर दत्त रूप डोळ्यानं बघितलं, खरोखर तुम्हाला मी सर्वांना धन्यवाद देतो की एवढी दत्ताची अप्रतिम मूर्ती क्वचितच ठिकाणी, त्यापैकी आपल्या या ठिकाणी एवढी अप्रतिम मूर्ती दत्ताची कुठंच बघा भेटत नाही. तुम्ही या ठिकाणी आणून बसवले, खूप छान अप्रतिम मूर्ती. त्या मूर्तीकडे बघतच राहा. तिच्यावर तुम्ही उपचार करू नका. साधी जरी पूजा केली
मूर्ती एवढी देखणी आहे की माणसाला समाधान देणारी. नाथ मला सांगतात दत्त रूप पाहे डोळा तेने भय कळी करा. अरे दत्ताचं रूप आपल्या डोळ्याने जर बघितलं तर कळी काळाची भीती आपल्याला आहे, पण जो दत्ताचं रूप डोळ्यानं बघतो त्याची भीती कळी काळाला आहे. विठ्ठल कशामुळं? पाहता तुझे मुख. पांडुरंगा देवाचं मुख पाहण्यामध्ये काय लाभ आहे? काय महिमा वर्णू आता सांगेन किती. कोटी ब्रह्म हात्या मुख पाहता जाती. देवाचं मुखदर्शन झालं तर कोटी ब्रह्म हत्या हो जातात असं भगवान दत्तात्रय परमात्मा आहे. आणि या भगवान दत्तात्रय परमात्म्याची गेली 38 वर्ष म्हणजे 37 वर्ष आणि आता हे 38वे वर्ष जवळजवळ पूर्णत्वाकडे चाललेलंच आहे.
38 वर्ष आपण सर्व तन मन धन अर्पण करून सेवा करताय. ही काही साधी गोष्ट नाही. तुमच्या दृष्टिकोनातून बघा, आपण माझ्या दृष्टिकोनातून मी बोलून जातो. आपल्या उभ्या आयुष्यामध्ये ही एक जमेची बाजू आहे. आपण पैसे कमवतो पण खरं असतो, पण जे फिक्स डिपॉझिट मध्ये असतात तेच आपल्याला ऐन वेळेला उपयोगाला येतात. तसं कुणाचं 50 वर्षाचं असेल, कुणाचं 60 वर्षाचं असेल, कुणाचं 40, 30, 20, 10, 15, 5 वर्षाची पण पोरं येतात. मग ह्या सप्ताहामध्ये ही जी कमाई होते ही आपल्या जीवनातली जमेची बाजू आहे. आणि ही जमेची बाजू आपल्याला वरती उपयोगाला आल्याशिवाय राहणार नाही. असं आनंदामध्ये हा उत्साह चालू आहे. त्यामधली ही कीर्तन सेवा आहे. थोडा वेळ आहे, मला वाटतं न सांगता माझ्या लक्षात आलेलं आहे. दरवर्षी 1 वाजता कीर्तन सुरू होतं. यावर्षी 12 वाजता सुरू केले. याचा अर्थ ही जरा गडबडी नाही, फास्ट. कारण की त्या महाराज मंडळींना त्यांच्या गावाला पोहोचायचं आहे आणि त्या दृष्टिकोनातून माझंच हे गाव असल्यामुळं मी काय 5 वाजेपर्यंत कीर्तन केलं. मी 5 वाजेपर्यंत तरी पण ऐकायचं तरी पाहिजे. पण थोड्यात थोड्या वेळात आपण सेवा उरकायची आहे. आपल्या वारकरी संप्रदायामध्ये काल्याच्या कीर्तनासाठी 3 प्रकारचे अभंग येतात. त्याच्यामध्ये बालक्रीडा, गवळण आणि काला. काल्याचे सुद्धा संत वाङ्मयामध्ये 3 प्रकार सांगितलेले आहेत. विठ्ठला पहिला काला उपजोनिया फुडती येऊ, काला खाऊ दही भात. दही आणि भात हा एक काला आहे. सीताराम पाटील मडक्यात काय बहुतेक निम्म्या झोपते. त्याच्यामध्ये काय आहे? दही आणि नाही तर इकडं या मडक्यामध्ये लाही आणि दही आहे. हे काल्याचं प्रतीक आहे. लक्षात ठेवा. लाया हे जीवाचं प्रतीक आहे आणि दही हे भगवान परमात्म्याचं प्रतीक आहे. जीव जसे अनेक आहेत तशा लाया अनेक आहेत. परमात्मा जसा एक आहे तसं दही एक आहे. विठ्ठला दुसरा काला आहे. तुका म्हणे काला कोठे अभेद देखिला. हा काला जो आहे वेदांती लोकांचा काला आहे. आपल्या महाराष्ट्रामध्ये आपल्या वारकरी संप्रदायामध्ये काही ठराविक घराणी जे आहेत तिथं वेदांताशिवाय काय चालतच नाही का. जसं तुम्ही ज्यांच्याकडे शिकला ते भाऊ रंगनाथ गुरुजी, त्याचप्रमाणे साखरे महाराज, वेदांत. जीव ब्रह्माशिवाय तिथं बोलायची सोय नाही. तसं जीव आणि ब्रह्म ऐक्य हा जो काला आहे हा वेदांती लोकांचा काला आहे. पुढे जाऊन सांगतो वारकरी संतांना विशेष हा मान्य नाही. त्याचं कारण काय आहे की अभेदामध्ये प्रेम करता येत नाही. अभेद अवस्थेमध्ये प्रेम करता येत नाही. म्हणून आपल्या वारकरी संप्रदायातल्या सगळ्या महात्म्यांनी संतांनी अभेद अवस्था बाजूला ठेवली आणि भेद अवस्था स्वीकारली. कशासाठी?
प्रेम करण्यासाठी, भक्तीचा आनंद लुटण्यासाठी विठ्ठल विठ्ठल प्रेम सुख तुकोबारा सांगतात, तुझं ब्रह्मज्ञान नको, नको ब्रह्मज्ञान, आत्मस्थिती भाव, निभक्त तू देव ऐसे करी संत महात्म्याने अभेद स्थितीला जरा बाजूला सारलं. आणि संत महात्म्याने जर अभेद स्थितीला जर बाजूला सारलं नसतं तर तुमच्या आमच्या वाट्याला हे अखंड हरिनाम सत्य आले नसते. विठ्ठल हा एक काल आहे. आणि तिसरा काल आहे हरिनामाचा खिचडी. खिचडी काला प्रेमे मोहीला साधने. लक्ष आहे का तुमचं? महत्वाचं सांगतो. आपल्या वारकरी संप्रदायामधला काला जो आहे हा काला मडक्यामध्ये लाया आहेत आणि दही आहे, याच्या पलीकडे काय नाही. लाया आणि दही खाण्यासाठी 5-5 दिवस 8-8 दिवस सप्त करायचे, लाखो रुपयाचा खर्च करायचा काय गरज आहे का? जर लाया आणि दही हा जर काला असेल काय करायचं? बाजारात जायचं, 1 किलो लाया आणायच्या, 1 किलो दही आणायचं, कालवायचं आणि लागल कसं खायचं. तर घरी आणून लाया आणि दही जर तुम्ही खाल्या तर त्याला काला पण म्हणेल का? काला म्हणणार नाही. त्याला म्हणतील काय? दही आणि लाया खाते. आता आपण घरी शिरा खातो काय का नाही? आणि सत्यनारायणाची पूजा झाल्यानंतर सुद्धा काय खातो? शिरा म्हणतात का त्याला? काय म्हणतात? महाप्रसाद. त्याला शिरा म्हणता येईल. आणि शिरा म्हटला तर म्हणतील हे बहुतेक येरावड्याचे गिऱ्हाईक दिसते. त्याला शिरा म्हणता येत नाही. आज तो शिराच, पण त्याला प्रसाद म्हणायचा असतो. तसं याच्यामध्ये दही आणि लाया आहे, हे काल्याचं प्रतीक आहे. वास्तविक पाहता काला कोणता आहे? वारकरी संप्रदायामध्ये भगवान परमात्म्याचं नाम आणि तेही प्रेमानं घेणं हा खरा काल आहे. प्रस्तुत अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबारायाने हरिनाम काल्याचं महत्व सांगितलेलं आहे. कशाचं महत्व सांगितलेलं आहे? हरिनाम काव्याचं महत्व सांगितलेलं आहे. महाराज म्हणतात, ज्यानं भगवान कृष्ण परमात्म्याचं नाम आपल्या कंठामध्ये धारण केलेलं आहे, जनी प्रकाश त्याचा
जगामध्ये प्रकाश होतो. किंबहुना ज्यानं कृष्ण नाम कंठामध्ये धारण केलेलं आहे त्याच्या आतमध्येही प्रकाश असतो आणि त्याच्या बाहेरही. राम नाम मनी दीप धरू जेही देहेरी द्वार तुलसी भीतर भार रहू जो चासी उजिया. जशी हुशार माणसं व्यवहारामध्ये असतात मग ती काय करतात, लाईटचा बिल जास्त येऊ नये म्हणून काय करतात, संडास आणि बाथरूम मध्ये एकच बल्ब लावतात. संसारामध्ये एवढा बारकावा केल्याशिवाय संसार मोठा होत. संसारामध्ये जिथं वाचवायचं तिथं वाचवलंच पाहिजे. थेंबे थेंबे तळे साचे. तसं ज्यानं कृष्ण नाम मनी कंठामध्ये धारण केलेलं आहे त्याचा आतमध्येही प्रकाश असतो आणि त्याच्या बाहेरही प्रकाश असतो. किंबहुना मी थोडक्यात एक उदाहरण सांगतो तुम्हाला. समुद्र मंथन झालं आणि समुद्र मंथनामधून किती रत्न बाहेर आली? 14 रत्न बाहेर आली. मंगलाष्टकामध्ये ते एक श्लोक म्हणला जातो, लक्ष्मी कौस्तुभ पारिजातक सुरा धन्वंतरी चंद्रमा. या 14 रत्नाचं ह्या श्लोकामध्ये वर्णन आहे. मग त्या 14 रत्नांपैकी काही रत्न भगवान विष्णूला मिळाली, काही रत्न आसुरांना मिळाली. परंतु ज्या वेळेला त्याच्यातून विष बाहेर यायला लागलं त्यावेळेला सगळे मागे झाले आणि भोळे शंकर महादेव पुढे आले की या विषाने जगाचा संहार होईल म्हणून त्यांनी ते विष प्राशन केलं आणि विष प्राशन केल्यानंतर विषानं आपली जात दाखवली. भगवान शंकरांच्या अंगाचा 10 व्हायला लागला. मग तो 10 शांत होण्यासाठी भगवान शंकराने आपल्या मस्तकावर गंगा काय धारण केली, आपल्या कपाळावर चंद्र काय धारण केला, गळ्यामध्ये सर्प धारण घेतले. ज्ञानोबरायांनी ते लिहून ठेवलेले. एक निवविल ऐशिया अशा हरे चंद्रमा आदा जैसा वाहत असे शिरसा निरंतर. एवढा जरी 10 शांत होण्यासाठी धारण केलं असलं तरी सुद्धा भगवान शंकराच्या अंगाचा 10 काय शांत व्हायचं नाव घेना. मग त्यावेळेला भगवान शंकराने भगवान परमात्म्याचं नाम आपल्या कंठामध्ये नाम धारण केलं आणि त्याचा परिणाम असा झाला, नाम बरवया बरवंत, नाम पवित्र चोखट, नाम स्मरत असे नीळकंठ. विठ्ठल भगवान शंकराने आपल्या कंठामध्ये ते नाम धारण केल्यानंतर अंगाचा धाप शीतल झाला. नाथ महाराज त्याच्या पुढे जाऊन सांगतात, जगद्गुरु तुकोबरा त्याच्या पुढे जाऊन सांगतात की हे विष उतरलच उतरल, परंतु विषयाचं विष सुद्धा उतरल्याशिवाय राहणार नाही. एका जनार्दनी जपता हरीचे नाम, निमाली इंद्रिय विषय विसरली काम. तुका म्हणे नाम ज्याचे नाशी क्रोध काम, हरी भवस्त्रम उच्चारिता वाचेसी. म्हणून माणसानं कंठामध्ये फोटो भिन्न घालण्यापेक्षा माणसाने कंठामध्ये भगवान परमात्म्याचं नाम धारण करावं. विठ्ठल लक्षात ठेवा तेवढ्या.
आपल्या कंठामध्ये काय धारण करायचं असेल तर भगवान परमात्म्याचं नाम धारण करा. आपल्याला जर काय जिंकायचं असेल ऐका तर आपलं अंतःकरण जिंका. आपल्याला जर काय सोडायचं असेल तर जगाची निंदा सोडा. आणि आपल्याला काय जर जाणायचं असेल तर आपलं स्वरूप जाणा. आणि आपल्याला भजायचं काय असेल तर आपण गुरुला भजा. भगवान दत्तात्रय परमात्म्याने किती गुरु केले? 24 गुरु केले. भागवतामध्ये त्याची यादी. म्हणून जर भजायचं असेल, सेवा करायची असेल तर आपल्या गुरुची सेवा करा. अलीकडं शिष्य आणि गुरु माळ कोणाकडे घालून घ्यायची. गुरु मेला तरी तपास नाही, शिष्य मेला तरी गुरुला तपास. काय कार्यकारण संबंध राहिलेलाच नाही. म्हणून जर भजायचं असेल, ज्ञानोबराय सांगतात मनोने जाणतेने गुरु भजिजे त्याने कृत कार्य होईजे जैसे मूळ सिंचने सजे शाखा पल्लव संतोषते. जाणायचं काय असेल तर आपलं स्वरूप जाणायचंय. आपलं स्वरूप केवढं आहे हो? तैसे स्वरूपाची प्रसारा लागी प्राणेंद्रिय शरीरा आटनी करण्याचे विरा. हे चित्त आपलं स्वरूप काय? सच्चित आनंद जे परमात्म्याचं स्वरूप आहे तेच आपलं स्वरूप आहे. आपण आपलं स्वरूप जाणलं पाहिजे. परमात्मा कशासाठी करायचं? हे सगळी साधना गेली 38 वर्ष आणि पुढेही चालत राहणार आहे. किंबहुना जोपर्यंत चंद्र सूर्य तोपर्यंत ही परंपरा चालू राहणार आहे. त्याच्यातून काय नेमकं करायचं? काय करायचं तर आपलं स्वरूप जाणायचं. मी नेमका कोण आहे? संत महात्म्याने आपल्या स्वरूपाची ओळख सांगितलेली. मी वासुदेव तत्वता. आपणच देव आहोत. आणि सोडायचं असेल सोडलिया जगनिंद मग गोविंद मनियार. आणि जिंकायचं असेल दुसऱ्याला तिसऱ्याला जिंकत बसण्यापेक्षा स्वतःला जिंकलं पाहिजे. आपण स्वतःला जिंकवत नाही आणि दुसऱ्यांना जिंकण्याचा प्रयत्न करतो. तो आपल्या ताकदीच्या बाहेर असला तर आपण त्याला जिंकू शकत नाही. म्हणून आपल्याला जिंकलं पाहिजे. ज्ञानोबराय सांगतात तया स्वांत करण जिता सकळ कामोपशांता परमात्मा परोता दूर नाही. आपण आपल्याला जाणलं, आपण आपल्याला जिंकलं. भगवान दत्तात्रय आपल्यापासून दूर नाही. तेव्हा कृष्ण मनी जगामध्ये जवळजवळ मन्याचे 84 प्रकार आहेत. पण आपल्या संप्रदायामध्ये 12 मनी सापडतात. मी आता थोडक्यात सांगतो. त्याच्यामध्ये सूर्यकांत मनी, चंद्रकांत मनी, वासर मनी, पारस मनी, कौस्तुभ मनी, चिंतामणी, स्फटिक मनी, शमंतक मनी, नागनिधी मनी, वैरागार निधी मनी, नागमणी आणि देवमणी. हे सगळे मनी जे आहेत, मी आता अवांतर ह्याच्यावर बोलत नाही. हे सगळे जे मनी आहेत ते स्वयंप्रकाशित मनी आहेत. हे दुर्लभ आहे. यह लोकातली संपत्ती आपल्याला प्राप्त करून देतील. परंतु कृष्ण नाम रूपी जो मनी आहे हा दुर्लभ नाही, हा सुलभ आहे. आणि तो यह लोकामध्ये आणि पार लोकामध्ये फायदा करून देणार आहे. कृष्ण म्हणजे काळा आणि काळ हे सौभाग्याचं लक्षण असल्यामुळं जगद्गुरु तुकोबराय सांगतात तो आम्ही कंठामध्ये धारण केलेला आहे.
ज्यांनी आपल्या कंठामध्ये कृष्णमणी धारण केलेला आहे, त्याचा सर्व लोकांमध्ये प्रकाश होत असतो. किंबहुना दुसऱ्या अर्थाने जर बघितलं तर सर्व लोकांमध्ये जगामध्ये त्याची उत्तम अशा प्रकारची कीर्ती राहत असते. याच्या उलट ज्याच्या कंठामध्ये कृष्ण नामरूपी मणी नाही, म्हणजे भगवान परमात्म्याचं ज्याच्या मुखामध्ये नाम नाही, तुकोबाराय सांगतात त्याची वाणी अशुभ आहे. कंठी कृष्णमणी नाही, अशुभ ती वाणी. जो कधी देवाचं नामस्मरण करत नाही त्याची वाणी अशुभ आहे, लक्षात ठेवा. नामाविन मुख सर्पाचे ते जिव्हानो वेकाळ सर्पाहे. तेव्हा भगवान परमात्मा सांगतात की माझं सतत जे नामस्मरण करतात, मला भजतात, त्याला मी काय देतो? तेषां सतत युक्तानां भजतां प्रीतिपूर्वकं ददामि बुद्धी योगंतं येन मामुपयांति ते. अर्जुना, मी त्याला काय देतो? तर बुद्धी योग देतो. विठ्ठल
इंद्रियाशु भजनानंद. भजन तुम्ही हे किती जरी चोरून केलं तर एक ना एक दिवस ते प्रगट झाल्याशिवाय राहत नाही. काही लोक एवढी देवाची साधना करतात पण लोकांना दिसून देत. देवासाठी देवाची भक्ती करणारे लोक कधी भक्ती करतात? आपण ज्या वेळेला झोपतो त्यावेळेला ते जागे असतात. आपण ज्या वेळेला जागा असतो त्यावेळेला ते काय करतात? झोपलेले असतात. आणि आपली भक्ती कशी आहे? लोक दिसली की काहीतरी पसारा, लोक दिसली मी किती चांगलंय ते दाखवण्याचा प्रयत्न करा. पण संत महात्मे लोकांमध्ये नाही करत. आपण ज्या वेळेला जागा आहे संत महात्मे झोपलेले असतात आणि संत महात्मे ज्या वेळेला जागे असतात त्यावेळेला आपण झोपलेलो असतो. तेव्हा किती जरी चोरून भजन केलं, भजन करे पाताल में प्रगट होवे आकाश, दाबी दुबी न रहे कस्तुरी का वास. म्हणजे कस्तुरीच्या वासाला किती जरी दाबून ठेवण्याचा प्रयत्न केला तर तो दाबल्या जात नाही. तसा जो खरा महात्मा आहे तो किती जरी दडून राहिला तरी सुद्धा वाऱ्या हाती माप चाले सज्जनाचे कीर्ती मुख त्यांचे नारायण. मी नेहमी सांगत असतो आणि फायद्याचं सांगत असतो, पण काही लोकांना त्याच्यात फायदा वाटत नाही, राग येतो. असं का बोलतो? पण ते खरं आहे. आज जरी पटलं नाही तरी उद्या ते तुम्हाला पटणार आहे. आज नाही पटणार तुम्हाला, पण ते उद्या कालांतराने खरं पटणार आहे. माणसं स्वतःची प्रसिद्धी स्वतःच करतात. स्वतःची प्रसिद्धी स्वतः करावी का? मी चांगला, स्वतःला मी चांगला आहे असं म्हणावं का दुसरे मला चांगलं म्हणावं? अलीकडं हा जो बॅनरचा जो काल आहे आपल्या तरी इकडं कमी आहे, पण काही भागामध्ये मी जातो ना, प्रवासी जीवन आपलं असल्यामुळे एवढे बॅनर लावलेले जातात. तर ते बॅनर लावतो कोण? कोण दुसरे लावतो ते असं त्योच. अरे एवढे त्या बॅनर मध्ये पैसे मातीत घालवण्यापेक्षा जर इथं सत्यात आणून दिलं तर लोक तुझी किती स्तुती करतील, किती तुझी प्रसिद्धी करतील. पण माणसं स्वतःचे मोठेपणा स्वतःच करण्याचे प्रयत्न करतात. करू नये, चुकीची गोष्ट. अलीकडं अमोल महाराज बुवा लोक सुद्धा काय मागे राहिले नाहीत काय काय गोष्टीमध्ये. ते व्हॉट्सअप माध्यमावर हँडल स्वतःच्या कीर्तनाचं स्वतःच टाकायचं. आजची सेवा तोरणेवाडी, उद्याची सेवा आपटी. अरे कुठं मारायला लागले? कोण त्याला एक मोकळे? इथला काला झाला की इथल्या लोकांना त्यांची जी कामातनच वेळ मिळत नाही. स्वतः कीर्तन हार घातलेला कोणीतरी तो फोटो काढून घ्यायचा, त्या डीपीवर काय कशावर ठेवतात. हे काय चालले काय? ही प्रसिद्धी नाही. किंबहुना हे शरीर मी नाही, ही भावना आपली पाहिजे. हे शरीर सुद्धा नश्वर आहे, कालाच्या ओघामध्ये आज ना उद्या जाणार आहे. हे सुद्धा शरीर आपलं नाही, ही अनुभूतीने आपण जगलं पाहिजे. की प्रसिद्धी वाऱ्या हाती मार.
केली नाही, भगवान परमात्मा बोलतो त्याची. भगवान परमात्मा आपली स्तुती करणं ही जमेची बाजू आहे. लोकांनी स्तुती करणं ही जमेची बाजू नाही. लोक क्षणोक्षणाला बदलणारे लोक आहेत. आज चांगली म्हणणारे आज नाही. आमचे वडील सांगायचे सकाळी माणूस पुष्पाचा हार असतो पण संध्याकाळी माणसाला जोड्याचा हार असतो. माणसाची बुद्धी कशावर असते? माणूस आपल्या मनासारखा वागला की तो चांगला, तो सत्य वागल्याला चांगला असं स्वीकारत नाहीत माणसं. माझ्या मनासारखा वागला की चांगला, माझ्या मनाच्या विरोधात वागला की तो वाईट. म्हणून माणसाने स्तुतीची कधी अपेक्षा करू नये. संतांनी स्तुती करावी किंवा भगवान परमात्म्याने स्तुती करावी. मी कशासाठी सांगतो की आपण एकदा का नामस्मरण केलं की आपोआप त्याची जगामध्ये अशा प्रकारची कीर्ती होती. आमच्या संतांनी कंठामध्ये कृष्णमणी धारण केला, त्याचा परिणाम काय झाला? उभारीला ध्वज तीही लोकांवरील ऐसी चराचरी तुकोबारायने नामस्मरण केलं. माझे बळी झाली अनावरणाच्या छंद या नामाचा घेतला असे. आणि हा नामरूपी जो काला आहे, जगद्गुरु तुकोबाराय सांगतात आम्ही एकमेकाला वाटू. ते अभंगाच्या दुसऱ्या चरणात वैष्णवनिका संभ्रम. आता ऐका, थोडक्यात आपल्याला थांबायचं आहे. काही जी संपत्ती आहे ती दिल्यानं कमी होती, पण काही जी संपत्ती आहे ती दिल्यानं कमी होत नाही. ती काय होत असते? वाढत असते. तुकोबाराय सांगतात हा नामरूपी जो काला आहे हा आम्ही सेवन करत नाही, आम्ही काला वाटू. एकमेका एक धन आहे, विद्यारूपी जे धन आहे ते दिल्यानं कमी होत नाही, ते वाढत असत. एक गोड श्लोक आहे, न चोर हरियम न च राज्य हरियम न भातृभाज्यम न च भारकारी वे कृते वर्धते एव नित्यम विद्याधनम सर्व धनात प्रधान. विद्यारूपी जे धन आहे त्याची चोर चोरी करू शकत नाही, राजा त्याच्यावर कर लावू शकत नाही, भावकी त्याचा वाटा मागू शकत नाही आणि त्याचं ओझ होत नाही आणि ते दिल्यानं कमी होत नाही. वे कृते वर्धते एव नित्यम विद्याधनम सर्व धनात प्रधानम विठ्ठल. सरस्वती भांडार की बड़ी
अपूर्व बाग, जो जो खर्चे तो पडे, बिन खर्चे घट जाय. स्वतःची विद्या आहे नाही का, दररोज प्रॅक्टिस दुसऱ्यानं दिल्यानं काय होते, वाढते. आणि ती तशीच ठेवली तर पप्पा वाजवायला सांगितलं तर म्हणतो आता बरेच दिवस वाजवलेला दिल्यानं वाढते, न दिल्यानं काय होते, कमी होते. जो जो खर्चे तो बडे, बिन खर्चे घट जाय. तसं काला वाटू एकमेका, नाम रूपे हा जो काला आहे तो एकमेकाला वाटू, पण वैष्णवनिका समोर. पण हा जो काला आहे जसा पाऊस सगळ्या ठिकाणी पडतो पण सगळ्या ठिकाणी धान्य एकसारखं निर्माण होत नाही. एका वर्गामध्ये शिक्षक सगळ्या विद्यार्थ्यांना शिकवतात, सगळ्या विद्यार्थ्यांना एकसारखी मार्क पडत नाही. त्याचा फायदा कुणाला होतो, वैष्णव निका संभ्रम. उत्तम जो वैष्णव आहे त्याला याचा जास्त अशा प्रकारचा फायदा होतो. आणि हा काला आम्हाला प्राप्त झाल्यामुळं काय करू, वाकुलिया ब्रह्मादिका उत्तम लोका दाखवू. ब्रह्मदेव जरी असला, सृष्टीचा निर्माण जरी असला तरी सुद्धा त्याला हा काला मिळालेला नाही, आम्हाला काला मिळालेला आहे. कारण की हा काला स्वर्गात नाही, हा काला कैलासात नाही. हा काला तुकोबराया सांगतात, तुका म्हणे काला वैकुंठी दुर्लभ, वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काय हे काल्याचे. म्हणजे आज आपल्याला हा जो काला मिळतोय किंवा गेली 5 दिवस आणि हा 6वा दिवस, हे जे आपण भक्ती हा जो काला जो आनंद सेवन करतोय हा स्वर्गात नाही, ब्रह्मलोकात नाही, कैलासात नाही, वैकुंठात सुद्धा नाही. तो काला हिता आहे. हो, लक्षात ठेवा. विशेष लाभ संत संगे, हा काला जो आहे संतांच्या संगतीमध्ये आपल्याला मिळत असतो. म्हणून ब्रह्मदेव असला तरी सुद्धा त्याला आम्ही टुकटुक वाकल्या करून दाखवू. आणि हा काला आम्ही सेवन केल्यामुळं या भूमंडळामध्ये आम्हीच बलाढ्य वीर आहोत. हे शेवटच्या चरणामध्ये
वीर गाडे काला वाटू एकमेका वैष्णवनिका संक्रम. द्वापार युगामध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने गोपाळासंग जो काला केला तो काला आता सांगितल्याप्रमाणे भगवान परमात्म्याने एकदा केला. आता एक वाक्य सांगतो तुमच्या लक्षात येईल. भगवान भक्तिशास्त्राच्या दृष्टिकोनातून असं म्हणतात, असं म्हणायचं नाही. भगवान परमात्म्याने एकदा काला केला असं म्हणायचं नाही. भगवान परमात्म्याला सुद्धा काला दुसऱ्यांदा करता आला. एकदाच त्याने केला असं नाही म्हणायचं. त्याला सुद्धा काला दुसऱ्यांदा करता आला नाही. हा मुद्दा मी कशासाठी तुमच्या समोर ठेवलाय की भगवान परमात्म्याला जो काला एकदाच करता आला, दुसऱ्यांदा करता येत नाही, तोच काला ज्ञानोबराय तुकोबराय संत महात्म्यांच्या कृपेनं गेली 38 वर्ष, एक नाही दोन नाही, गेली 38 वर्ष 26 डिसेंबर 26 नोव्हेंबर ते 3 डिसेंबर सुवर्ण महोत्सव आमच्या खालच्या कार्यालयाचा झाला. 50 वर्ष काला या ठिकाणी 38 वर्ष काला. तर आपल्या गावाचं एक नशीब भाग्य चांगलंय, 1 2 3 सप्ते होते. आता काही मोठी गाव आहेत तिथं होत असतील बरेच सप्ते, पण एवढ्याशा छोट्याशा गावामध्ये 3 सप्त होणं म्हणजे एक विशेषच आहे. का जो काला देवानं एकदा केला तो संत महात्म्यांच्या कृपेनं आपल्याला दरवर्षी प्रत्येक ठिकाणी आपल्याला काला खायचं भाग्य लाभतंय. हो, लक्षात ठेवा. तेव्हा ज्ञानोबराय आणि तुकोबरायाने हा काला कुठं केला? चंद्रभागेच्या वाळवंटात. एकच टाळी झाली चंद्रभागे वाळवंटी, माझा ज्ञानरास गोपाळांशी लाया वाटी. ज्ञानोबरायांनी चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये हा काला केला. पण संत महात्म्याने अजून सोपं केलं. संत महात्मे म्हणले आषाढी आणि कार्तिकीला, आषाढीला लावणी असती आणि कार्तिकीला कापणी असती. म्हणजे या लोकांना काला खायला पंढरपूरला याला जमणार. मग गड्यावर तुम्ही असं करा, दत्त जयंतीच्या निमित्तानं गुरुचरित्राचं पारायण करा, काकडा करा, हरिपाठ करा, प्रवचन करा, कीर्तन करा, विनापाळी करा, भजन करा, अन्नदान करा आणि शेवटच्या दिवशी काला करा. तो काला तुम्हाला तिथे मिळेल. ही जर कृपा कुणाची असेल तर त्या संतांची कृपा आहे. म्हणून त्या संतांचं एकदा भजन करा. ज्ञानेश्वर एकमेका वैष्णव निका संभ्रम
सेवेचा भाग संपलेला आहे. झालेली सेवा भगवान दत्तात्रय ज्ञानोबर आहे, तुकोबर आहे आधी
माझा ठाय देवाची तरणी करीत सेविनवनी भवबंधनी सोडवावे रगमाय टोबा रगमाय भविष्य भावे दया फळा माझ्या सगळं हरिच्या दासा कल्पनेची बाधा न कौनिका सर्व संतमुळे सुखी असो अहंकाराचा वारण लागो राजाचा माझा शोधासा भाविका सामा म्हणे दया सावे कल्याण मागणे ते तुझ प्रत्य आहे तरी पाहे पांडुरंगा संदास निर्वेच मददे आणि तुझे काय न मागू म्हणे आता उदार तोरी पाये संताची संदास निर्वेच मददे आणि काय तुझे काय न मागू देवा देव तुकाराम